मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विम्याची जी नुकसान भरपाई मिळत असते त्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा झालेले आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या रकमा प्रोसेसिंगला आहेत असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 282 कोटी जे पीक विमा मंजूर झालेला होता। आपण या अगोदर सुद्धा या जिल्ह्याविषयी माहिती घेतलेली होती। तर 282 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला होता आणि कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित देखील झालेला आहे। आपण आज ग्राउंड लेवलला रिपोर्टिंग म्हणलं तरी चालेल, तर आपण ग्राउंड लेवलला जाऊन रियालिटी फॅक्ट चेक करणार आहोत आणि तुम्ही जर देखील या जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील तर तेच रियालिटी काय आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे। आपण त्या जिल्ह्याविषयी आज सविस्तरपणे एक छोटासा आढावा घेणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 282 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला, तो वाटपाला सुरुवात झालेली आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतलेली। परंतु मित्रांनो, तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा तुरळक तालुक्यातील तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या आणि पीक विमा थांबला की काय अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर, कुठल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होताना दिसत नाहीयेत। म्हणजे 1 ते 2 दिवस या रकमा शेतकऱ्यांची समज काढली, या रकमा वाटपाला सुरुवात केली आणि नंतर लगेचच वाटप थांबवलं की काय असा देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला, शेतकऱ्यांना प्रश्न पडला। तर मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जवळपास ते 2 ते 3 दिवस जे वाटप सुरू झालेलं होतं आपण माहिती घेतली होती, त्या अंतर्गत 34 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। 34 कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि जवळपास जे 248 कोटी 15 लाख रुपये जे बाकी आहेत ते प्रोसेसिंगला आहेत। ते पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं सुरू आहे, प्रोसेसिंगला आहे। तर मित्रांनो, जर प्रोसेसिंगला खरंच या रकमा असत्या तर डेली काही ना काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणं सुरू असतं। कारण मित्रांनो, त्या 2-3 ते मागच्या आपण जे व्हिडिओ मध्ये माहिती घेतली होती त्या अंतर्गत 2-3 दिवस वाटप सुरू झालेलं होतं, परंतु त्यानंतर या जिल्ह्यातील कोणताही शेतकरी म्हणला नाही की बाबा मी या तालुक्यातून आहे आणि माझ्या खात्यावर आज या पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। तर मित्रांनो, हा पीक विमा हा कंपनी गिळत आहे की काय असा प्रश्न उभा राहिलेला आहे। तर बीड जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र होते तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रकमा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत, या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रकमा वितरित होणं सुरू झालेलं होतं आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे। कारण मित्रांनो, 34 कोटी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। कृषी विभागाने ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे की बाबा आम्ही 34 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केलेले आहेत, पीक विमा कंपनीचं सुद्धा म्हणणं आहे। त्या अंतर्गत तुरळक शेतकऱ्यांना म्हणजे बीड जिल्ह्यातील जे तालुक्यातील काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर, तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर तुरळक रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। मग 248 कोटी 15 लाख रुपयांचा निधी प्रोसेसिंगला टाकलाय, मग कुठं अडकला, पेंडिंगला कुठं पडला। त्यानंतर मित्रांनो, आपण जसं फोन पे, गुगल पे वापरतो त्या पद्धतीने जे पेंडिंगला पडलेल्या रकमा 48 तासाच्या नंतर किंवा 48 तासामध्ये वितरित होतात ते देखील सुपरफास्ट प्रोसिजर दिसून येते। मित्रांनो, 48 तासाच्या आत ही रक्कम वितरित होते, परंतु इथे तर मित्रांनो 8 दिवसाचा कालावधी लोटत चाललेला आहे, अद्यापही या रकमा प्रोसेसिंगलाच पडलेल्या आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टेक्निकल इश्यू आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे की मूळतःच जवळपास पीक विमा कंपनीमध्येच टेक्निकल इश्यू आलेला आहे की दुसरा काही इश्यू आलेला आहे, हे सुद्धा म्हणजे घोटाळा करण्याचा विचार आहे की काय असा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे। कारण मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा प्रोसेसिंगला पडलेल्या असताना देखील कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या दिसत नाहीयेत। ते 2-4 दिवसाचा कालावधी वेगळ्या बाजूला ठेवा मित्रांनो, त्यानंतर कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाही असं कोणताच शेतकरी म्हणला नाही की बाबा आम्ही या तालुक्यातून आहोत आणि आमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। तुम्ही देखील बीड जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर काल परवा या रकमा वितरित झालेल्या असतील किंवा आज देखील या रकमा वितरित झालेल्या असतील ते कमेंट करून सांगा, जेणेकरून जे रियालिटी आहे, फॅक्ट आहे, काय फॅक्ट आहे की बाबा खरंच या रकमा वितरित होत आहेत का कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार आणि पीक विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत खरंच या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत का, प्रोसेसिंग चालू आहे का, वितरित होणं सुरू आहे का, हे आपल्याला बघायचं आहे। जेणेकरून तुम्ही जर कमेंट केली तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा या कमेंटचा फायदा होणार आहे, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टींचा फायदा होणार आहे। लातूर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या आणि बऱ्याच जिल्ह्यात जे वाटप झालेले, परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, त्यानंतर मित्रांनो लातूर, यवतमाळ, त्यानंतर वाशिम, बुलढाणा, बरेच जिल्ह्यातून अद्यापही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। रियालिटी खरं तर पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी असतो, परंतु हा पीक विमा
या खरीप हंगामाचा जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे 2024चा, तो शेतकऱ्यांसाठी नसून तो फक्त आणि फक्त पीक विमा कंपनीसाठी अवेलेबल केला गेलेला आहे का, असा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, खरंच काय रिॲलिटी आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि खरंच तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होणं सुरू आहे का, हे देखील कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला सुद्धा या रिॲलिटीचा फायदा होईल आणि रिॲलिटी काय आहे आपल्याला सुद्धा चेक करायला मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.